अशोक खरात महिलांचं शोषण कसं करत होता? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरातचा शोषणाचा पॅटर्न सांगितला आणि त्याच्यावर आतापर्यंत किती गुन्हे आणि कोणत्या प्रकारचे सर्व काही तेजस्वी सातपुते यांनी सांगितलंय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका। डेली अशाच ताज्या बातम्यांसाठी। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासाची माहिती SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। तेजस्वी सातपुते यांनी भोंदू अशोक खरात विरोधात किती गुन्हे दाखल आहेत, अशोक खरातचा महिलांच्या शोषणाचा पॅटर्न काय होता, अशोक खरात प्रकरणातील SITच्या टीमनं सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्यात आल्याची माहिती देखील तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। अशोक खरातवर किती गुन्हे त्याबद्दल सर्व माहिती दिली। 11 गुन्हे SIT कडे तपासाला आहेत। सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपअधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत। त्याच पद्धतीनं सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 लाखांचं आपलं तपास पथक आहे। त्यापैकी काही लोक इतर उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकले नाहीत। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्हीमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या। 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास SIT करत आहेत, 2 गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत, तर 1 गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत। अशोक खरात विरुद्ध नसलेले पात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे आहेत। या दोन्ही गुन्ह्यांचा देखील तपास आम्ही करत आहोत। त्यामुळे अशोक खरात विरोधातील 9 आणि त्याच्या विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली आहे। अशोक खरात विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्यांच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्स संदर्भातील कलमांचा समावेश आहे, असंही सातपुते यांनी सांगितलंय। महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे नमुने SIT कडे तपासाले आहेत। आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे। साक्षीदारांकडे आणि पीडितांकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष पूजा आणि विविध इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळत होता। महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता। महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचा लैंगिक शोषण करत होता। त्याच पद्धतीने ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भाषण समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता, असं निष्पन्न होत आहे, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या। महिला अत्याचाराच्या संदर्भात दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसानं समोर आले आहेत। त्यांनी फिर्याद दाखल केली आहे, त्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसानं कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्या महिलांची ओळख उघड न करणं, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ न पसरवणं हे आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या।